आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला 3-3 वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करायलाच भागी होती, उशिरा का होईना पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई या अनिल कुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील घरावर मंगळवारी सकाळीच ईडीची धाड पडली आणि वसई विरार परिसरात एकच खळबळ उडाली। मंगळवारी दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ठाण मांडून रात्री 2 वाजेपर्यंत त्यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं। माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील घरावर तसेच त्यांच्या नाशिक येथील मूल गावी व संबंधित नातेवाईकांकडे अशा 12 ठिकाणी ईडीने छापा टाकून तपास सुरू केला आहे। वसई विरार परिसरातील अनेक विकास कामांसंदर्भात दिरंगाई करणे, आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे, महानगरपालिका क्षेत्रातील गावात मूलभूत विकास कामांवर दुर्लक्ष करणे तसेच ठेकेदारांना घेऊन मोठा आर्थिक व्यवहार करणे अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत। ईडीच्या या कारवाईचे समर्थन करीत वसई पूर्वेकडील कामन येथील स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत फटाके फोडून तसेच लाडू वाटप करून एकच जल्लोष केला आहे। या जल्लोषाबाबत भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील काय म्हणाले पाहूया। आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ह्या क्षेत्रामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला आहे। फटाके वाजवून आणि एक गोड भरवून साजरा केला। त्याचं कारण असं होतं का कालच ज्या आमच्या आयुक्तांचा निरोप समारंभ झाला, कारण त्यांचा निरोप समारंभ एवढा ठाटात झाला होता की असं वाटत होतं का त्यांनी खूप चांगलं काहीतरी काम केलेलं आहे। काम केलेलं असेल ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल, पण त्यांना जी सूट भेटलेली होती प्रशासन कारभारामध्ये आणि ह्या प्रशासकीय कारभारामध्ये त्यांची मनमानी चालू होती, त्याची तक्रार आम्ही त्यांची सुद्धा मुख्यमंत्र्यांना मार्च महिन्यात केलेली होती आणि त्यांच्या ह्या 3-4 प्रॉपर्ट्या होत्या तर त्यांना ह्या गिफ्ट डीडमध्ये भेटलेल्या होत्या, पण त्याची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्चमध्ये दिलेलं होतं। आता नुकताच त्यांची काल निरोप समारंभ झाला, सत्कार झाला आणि आज ईडीने त्यांच्या घरावर छापे मारलेले आहेत। अक्षरशः हे अधिकारी लपून बसलेले होते, जर चोर असेल तरच लपून बसतो माणूस, म्हणून हे घाबरलेले अधिकारी जेव्हा या अशा कारवाईंना समोर जात नाही म्हणजे त्यांचं काहीतरी साठोगोटा आहे आणि ह्याच आनंदात आम्ही ईडीचे कारवाईला स्वागत करतोय। खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्याचा अक्षरशः मनमानी कारभार होता आणि हे जे त्यांना बक्षीसपत्रामध्ये आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला 3-3 वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करायलाच भागी होती, उशिरा का होईना पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई या अनिल कुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे आणि अपेक्षा आहे काहीतरी हे वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्ट कारभार झाला याचं मोठं पितर उघड पडलं। अनिल कुमार पवार यांचा जे निरोप समारंभ झाला आणि आज त्यांच्यावर ते ईडीने कारवाई केली। ईडीची कारवाई खरी म्हणजे निरोप समारंभ पहिलाच करायला पाहिजे होती आणि त्यांचा निरोप समारंभ असा नव्हता व्हायला पाहिजे होता, पण त्यांना घरीच बसवला पाहिजे होता।